नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं परत एकदा यश प्राप्ती स्टडी पॉईंट ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सहर्ष स्वागत आहे। आपण आज 2025 मधले जे काही करंट अफेअर्सचे टॉप प्रश्न आहेत ते ॲनालिसिस करणार आहोत, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक एक्झामसाठी अत्यंत उपयुक्त ठरतील। व्हिडिओ चालू करण्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात प्रथम मिळेल। चला आजच्या व्हिडिओचा आपण पहिला प्रश्न पाहूया। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणत्या देशाने ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार हा राष्ट्रीय सन्मान देऊन सन्मानित केले आहे? तर याचे योग्य आन्सर असेल पर्याय क्रमांक 3 घाना। घाना या देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार हा राष्ट्रीय सन्मान देऊन सन्मानित केले आहे। आपण घाना देशाबद्दल आणि जे काही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कामगिरी केली आहे त्यांच्याबद्दल अत्यंत महत्त्वाची माहिती पाहूया। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घाना येथील त्यांच्या ऐतिहासिक भेटीदरम्यान देशातील सर्वोच्च नागरिक सन्मानापैकी एक असलेला ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार या पुरस्काराने सन्मानित केले आहे। तसे जर पाहिले आपण तर भारत आणि घाना यांच्यातील जे काही द्विपक्षीय संबंध आहे ते मजबूत करण्यात आणि जागतिक नेतृत्व त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल घानाचे वर्तमान अध्यक्ष जॉन महामा यांनी या सन्मान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सन्मानित केले आहे। आपण जे काही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सर्वोच्च नागरिक पुरस्काराने सन्मानित केलेले पुरस्कार आहेत त्यांच्याबद्दल आपण अत्यंत महत्त्वाची माहिती पाहूया। ऑर्डर ऑफ द नाईल हा इजिप्त देशाने प्रदान केला आहे। ग्रँड क्रॉस ऑफ द लीज ऑफ द ऑनर हा फ्रान्स देशाने प्रदान केला आहे। ऑर्डर ऑफ द ड्रग गॅपलो हा भूतान देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रदान केले आहे। सर्वोच्च पुरस्कार द ऑर्डर ऑफ द एक्सलन्स हा गयाना देशाने प्रदान केला आहे। द ऑर्डर ऑफ द मुबारक अल कबीर हा कुवेत देशाने प्रदान केला आहे। तसे जर पाहिले आपण कायतर मित्र हा भूषण 2025 हा श्रीलंकेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सन्मानित केले आहे। तसे जर पाहिले आपण ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार अँड की ऑफ द हिंद महासागर 2025 मॉरिशस देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सन्मानित केले आहे। तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घाना देशाचा ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार हा राष्ट्रीय सन्मान देऊन सन्मानित केले आहे। आपण 2025 मध्ये जे काही महत्त्वाचे पुरस्कार प्रदान करण्यात आलेले त्यांच्याबद्दल अत्यंत महत्त्वाची माहिती पाहूया। मराठी भाषेचा साहित्य अकादमी साहित्य पुरस्कार सुरेश सावंत यांना आभाळ माया या कविता संग्रहासाठी प्रदान करण्यात आला। तसेच महाराष्ट्र भूषण पुरस्कार ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना देण्यात आला आणि 59व्या क्रमांकाचा ज्ञानपीठ पुरस्कार प्रसिद्ध हिंदी लेखक विनोद कुमार शुक्ला यांना देण्यात आला आणि इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकॅडमी अवॉर्ड 2025 सर्वोत्तम चित्रपट लापता लेडीज यांना देण्यात आला। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ फक्त बघत बसू नका, कुठंतरी नोट करण्याचे प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला एक्झामच्या अगोदर फास्ट रिव्हिजनसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल। जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पुरस्कार एकनाथ शिंदे यांना देण्यात आला। तसेच जर पाहिले आपण लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2025 प्रसिद्ध उद्योगपती कुमार मंगल बिर्ला यांना जाहीर झाला आणि आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार कन्नड हार्टलॅम्प या पुस्तकाच्या लेखिका बानू मुस्ताक यांना देण्यात आला। प्रश्न क्रमांक 2 पाहूया आपण। 2025 मध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते महायोगी गुरु गोरखनाथ आयुष्य विद्यापीठ कोठे उद्घाटन करण्यात आले आहे? तर याचे योग्य आन्सर असेल पर्याय क्रमांक 4 गोरखपूर उत्तर प्रदेश। 2025 मध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते महायोगी गुरु गोरखनाथ आयुष्यमान विद्यापीठचे उद्घाटन गोरखपूर उत्तर प्रदेशमध्ये करण्यात आले आहे। आपण गुरु गोरक्षनाथ विद्यापीठाबद्दल अत्यंत महत्त्वाची माहिती पाहूया। या विद्यापीठाला महायोगी गुरु गोरक्षनाथ विद्यापीठ असे नाव देण्यात आले आहे। तसेच या विद्यापीठाच्या स्थापनेचा मुख्य उद्देश हा आहे की आयुर्वेद, योग, युनानी, शुद्ध आणि होमिओपॅथी म्हणजेच आयुष्य यासारख्या भारतीय पारंपरिक औषध आणि दर्जेदार शिक्षण आणि संशोधनाच्या संधी उपलब्ध करून देणे हा मुख्य उद्देश आहे। उत्तर प्रदेशातील पहिले आयुष्य विश्वविद्यापीठाचे उद्घाटन राष्ट्रपतीच्या हस्ते करण्यात आले आहे। तसेच जर आपण भारतातील जे काही पहिल्या महत्त्वाच्या घटना झालेल्या त्यांच्याबद्दल अत्यंत महत्त्वाची माहिती पाहूया।
भारतातील पहिले जागतिक शांतता केंद्र सेवाग्राम येथे स्थापन करण्यात आले आहे आणि देशातील पहिले काचेच्या पुलाचे उद्घाटन तामिळनाडू येथे करण्यात आले आहे. देशातील पहिला AI युक्त जिल्हा म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा होय आणि भारतातील पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारी विधानसभा म्हणजे दिल्ली विधानसभा होय आणि पहिला कचरा ते वन्यजीव उद्यान म्हणजे नोएडा येथे स्थापन करण्यात आले आहे आणि ज्येष्ठ नागरिक आयोग स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य म्हणजे केरळ होय. आपण उत्तर प्रदेशाबद्दल अत्यंत महत्त्वाची माहिती पाहूया. उत्तर प्रदेशची राजधानी जर पाहिली आपण तर आपल्याला लखनौ असलेली दिसते आणि वर्तमानमध्ये उत्तर प्रदेशचे CM म्हणजे योगी आदित्यनाथ होय आणि राज्यपाल म्हणजे आनंदीबेन पटेल आहेत. आपण जे काही उत्तर प्रदेशमधले महत्त्वाचे विद्यापीठ आहे त्याच्यावर पण प्रकाश टाकायचे प्रयत्न करूया. बनारस हिंदू विद्यापीठ, डॉक्टर राम मोहन लोहिया राष्ट्रीय विधी विश्वविद्यालय, बरेली आंतरराष्ट्रीय विद्यापीठ. तसेच जर आपण महाराष्ट्रामधले जे काही 4 कृषी विद्यापीठ आहे यांच्यावर पण प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करूया. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, जिल्हा अहिल्यानगर, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला, तसेच डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली, जिल्हा रत्नागिरी. आणि जर आपण परभणीचा जर विचार पाहिला तर वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ परभणी. प्रश्न क्रमांक 3 चालू करण्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनल नवीन असाल तर प्लीज लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात प्रथम मिळेल. तुम्ही बऱ्याच जणांनी कमेंट अशी केलेली आहे की सर म्हणे तुम्ही रोजचं डेली करंट अफेअर का टाकत नाहीत. विद्यार्थी मित्रांनो, मी माझ्या शेड्यूलमध्ये खूप बिझी असतो, तरी पण मी खूप वेळ काढून तुमच्यासाठी कंटेंट तयार करत असतो आणि आपले कंटेंट इतरांपेक्षा वेगळे असतात. फक्त परीक्षाभिमुक्तच आपण तुम्हाला कंटेंट देत असतो, जेणेकरून तुम्ही फापट पसारा न वाचता जे काही ओरिजिनल कंटेंट म्हणता येईल त्याला तेच वाचा. प्रश्न क्रमांक 3 पाहूया आपण. मानसिक आरोग्य पुरस्कार 2025 कोणाला देण्यात आला आहे? तर याचे योग्य आन्सर असेल पर्याय क्रमांक 1 सायमा वाजेद. सायमा वाजेद यांना मानसिक आरोग्य पुरस्कार 2025 देण्यात आला आहे. प्रश्न क्रमांक 4 पाहूया आपण. संयुक्त राष्ट्राच्या शाश्वत विकास ध्येय म्हणजे SDG सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स निर्देशांक 2025 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? तर याचे योग्य आन्सर असेल पर्याय क्रमांक 1 99. संयुक्त राष्ट्राच्या शाश्वत विकास ध्येय सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल निर्देशांकामध्ये भारताचा क्रमांक 99 इतका आहे. आपण त्यांच्याबद्दल अत्यंत महत्त्वाची माहिती पाहूया. 167 देशांपैकी भारत 99 स्थानावर पोहोचला आहे. भारताच्या SDG मूल्यांक हे 17 शाश्वत विकास उद्दिष्ट वरील देशांच्या कामगिरीवर आधारित आहे. तसेच जसे की गरिबी निर्मूलन, दर्जेदार शिक्षण, हवामान बदल, स्वच्छ पाणी, संस्थात्मक बळकटीकरण हे महत्त्वाचे आहेत. प्रश्न क्रमांक 5 पाहूया आपण. रेशन वितरणासाठी आधार आधारित फेस ऑथेंटिकेशन सुरू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? तर याचे योग्य आन्सर असेल पर्याय क्रमांक 1 हिमाचल प्रदेश. आपल्याला प्रत्येक एक्झाममध्ये भारताच्या पूर्व साईडचे राज्य आणि राजधान्या विचारत असतात, त्यांच्यावर आपण प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करूया. आसामची राजधानी दिसपूर आहे. अरुणाचल प्रदेशची राजधानी आपल्याला इटानगर असलेली दिसते. मेघालयची राजधानी शिलाँग आहे. मणिपूरची राजधानी इम्फाळ आहे. तसेच मिझोरामची राजधानी आयजॉल आहे आणि नागालँडची राजधानी कोहिमा. तसेच त्रिपुराची राजधानी आगरतळा असलेली दिसते आणि सिक्कीमची राजधानी गंगाटोक आहे. आपण 2025 मध्ये जे काय राज्याने महत्त्वाच्या योजना लागू केलेल्या आहेत त्यांच्यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करूया. ज्योती योजना केरळ, बाल संरक्षण राज्य कार्य योजना केरळ, राजीव युवा विकास योजना तेलंगणा, इंदिरा सौर गिर जल विकास योजना तेलंगणा, गरिबांसाठी मोफत चांगले तांदूळ योजना तेलंगणा, पीक रिक्षा योजना महाराष्ट्र, अंत्योदय गृहनिर्माण योजना ओडिशा आणि तसेच आयुष्यमान वय वंदना योजना दिल्ली. या सर्व योजना अत्यंत महत्त्वाच्या आहेत विद्यार्थी मित्रांनो. कोणताही एक्झाम असू द्या त्यांच्यावर योजनाबद्दल एखादा तरी क्वेश्चन विचारत असतात. प्रश्न क्रमांक 6 पाहूया आपण. 17वे ब्रिक्स शिखर परिषद 2025 कुठे आयोजित करण्यात आली आहे? तर याचे योग्य आन्सर असेल पर्याय क्रमांक 1 रिओ डी जेनेरिओ म्हणजे ब्राझील.
17वी ब्रिक्स शिखर परिषद 2025 हा रिओ डी जेनेरिओ ब्राझील या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे. आपण ब्रिक्समध्ये कोणते कोणते देश सहभागी आहेत ते पाहूया. बी म्हणजे ब्राझील, आर म्हणजे रशिया, आय म्हणजे इंडिया, सी म्हणजे चायना, एस म्हणजे साऊथ आफ्रिका. हे 5 देशांनी ब्रिक्स हा नाव बनलेलं आहे. आपल्याला 17वी ब्रिक्स शिखर परिषद अत्यंत महत्त्वाची आहे. याला स्टार मार्क करून IMP करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला फास्ट रिव्हिजनसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 7 चालू करण्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात प्रथम मिळेल. प्रश्न क्रमांक 7 पाहूया आपण. जुलै 2025मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचे योग्य आन्सर असेल पर्याय क्रमांक 2 संजोग गुप्ता. जुलै 2025मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून संजोग गुप्ता यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आपण जे काही 2025मध्ये नवीन नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत त्यांच्याबद्दल अत्यंत महत्त्वाची माहिती पाहूया. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे नवीन डेप्युटी गव्हर्नर पदवी पूनम गुप्ता यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजे NPCI कार्यकारी संचालक म्हणून सोहनी राजोला यांची निवड करण्यात आलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खाजगी सचिव म्हणून निधी तिवारी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पहिल्या महिला कायदा सचिव म्हणून अंजू राठी राणा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. कार्यकारी संचालक रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अजित रत्नाकर जोशी यांची निवड करण्यात आलेली आहे. संरक्षण खात्याचे प्रमुख नियंत्रण म्हणून डॉक्टर यमक वर्मा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. सेबीचे 11वे अध्यक्ष म्हणून तुहिमकांता पांडे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तसेच रतन टाटा एंडोमेंट फाउंडेशनचे नवीन अध्यक्ष म्हणून N चंद्रशेखरन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे प्रश्न तुम्ही कुठेतरी नोट करून ठेवण्याचा प्रयत्न करा. फक्त व्हिडिओ बघत बसू नका, कारण की बघितलेलं फक्त तात्पुरतं तुमच्या लक्षात राहू शकतो, पण ते अल्पकालीन झालं, दीर्घकालीन नाही. तुम्हाला एक्झाममध्ये टिकायचं असेल तर कुठेतरी प्रश्न नोट करण्याचा प्रयत्न करा. प्रश्न क्रमांक 8 पाहूया आपण. 2025मध्ये सुरिनाममध्ये पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? विद्यार्थी मित्रांनो, थोडं PPTमध्ये करेक्शन आहे. त्या 25च्या जागी 2025 होतं. याचं योग्य आन्सर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. बघूया कोणाचा किती अभ्यास झालेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हे क्वेश्चन कसे वाटतात कसे नाही मला कमेंटमध्ये जरूर सांगा, जेणेकरून मी तुमच्यासमोर अजून अत्यंत महत्त्वाची माहिती आणि अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.